कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय अमोलराव, कशी आहे तब्येत आता? एकदम ओके आहे माणिक काका. अरे वा, आनंदी दिसताय. म्हणजे लग्नाची तयारी एकदम जोरात चाललेली दिसते बरं का. हो काका, एकदम बेस्ट तयारी सुरू आहे. म्हणजे लग्न होणारच. हा? म्हणजे लग्न एकदम जोरदारच होणार असं म्हणायचं होतं मला. हो माणिक काका, आम्ही खूप तयारी केली आहे. आता आम्ही बस्ता बांधणार आहोत. कधी आहे लग्न आणि कुठे? अजून नक्की नाही काका, पण 2-3 दिवसात आम्ही घरीच लग्न करणार आहोत. अच्छा. आणि लग्नाला कोण कोण येणार आहे? आणि काका, तुम्ही माझी फ्रेंड आहात, तुम्ही नक्की या. अजून जिंजुकी काका येणार आहेत, गायत्रीचे काका येणार आहेत, बाकी सगळे येणार आहेत. बरं बरं, मी बघतो हा कसं जमतंय ते बघतो. नाही, तुम्ही नक्की या. मी घरी सर्वांना सांगून ठेवेल की माझी फ्रेंड माणिक काका लग्नाला येणार आहे. बरं बरं, ठीक आहे. तुम्ही झोपा, आपण केमोला सुरुवात करू. झोपा तुम्ही. हो. झोप. वाह, त्या प्यारजाच्या लग्नात जाऊन मी वाट लावणार आणि कुणाला कळणार पण नाही की मी लग्नात हजर होतो. ऐकायलाच किती भारी वाटतंय ना. अहो दादा, मला ना 2 साड्या हवेत, एकदम भारी आणि एकदम ट्रेंडी वाल्या. हा, आता काय लग्नाचं सगळं बजेट तूच संपवती का? ए यार दिप्या, असं कसं म्हणतोस तू? अरे भाऊजाई आहे ती, तिला नको का? हा मोना, तुला काय पसंत पडेल ते घे. हो बापू. बेस्ट दिप्या मामा. अरे 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 दिदे, दाजी तुम्ही बसून घ्या, आपण बसता बांधून घ्या. अरे बस, अहो बसाव दाजी. दिदे बस बस. हा, आम्ही तुमच्यासाठीच थांबलो होतो. आता करायची का सुरुवात? हो मामा. अमोल, पण हळू हा. आप्या, अर्जुन, तुम्ही पसंती करा आधी. हो बापू, पण आपलीची काय हरकत नसेल तर मला असं वाटतं की आपली कपडे अमोलला चॉईस करू दे ना. अरे वा, चालेल. हा, पण मग त्याचा ड्रेस आपण चॉईस करायचा. चालेल? चालेल चालेल. चालेल चालेल चला. इथे बघतो. हा छान वाटतोय ना कलर. हा आवडला का जास्त मला? तुला? बघ विचार कर. अमोल, कुठला? बाबा, रेड खूप भारी आहे, मला खूप आवडला. रेद रेद हा रेद. दादा हा द्या. मा, तुझ्यासाठी साडी बघ. बापरे, अरे वा, कशी वाटतेय? छान ना. छान आहे रे. मस्त. वा वा वा. भांजे, तुमचा ड्रेस पण भारी काढलाय बरं का मा बाबांनी. मग दिप्या मामा. अहो वंसप, ही साडी कशी आहे हो? अरे वा, छान आहे ग मोना. मोना, काय मस्त रंग आहे ग. खरंच हा, तुझी पसंती चांगली आहे. एक काम करतेस का मोना, माझ्यासाठी पण तूच साडी बघ ना. हा रुपाली ताई, बघूयात, पण आधी माझ्यासाठी बघते. ओ दादा, तो पिवळा कलर दाखवा ना. तो नको, रेड दाखवा, रेड. हो तो नको, तो जांभळा दाखवा ना. हा तीच द्या. दादा पोपटी दाखव. मोना, नवरा पसंत करताना पण एवढा विचार केला नसेल ना ग. हो ना, चुकलंच माझं.
विनू बाबा आज मी छान मुगाची खिचडी केली आहे. अरे वा हो ना, तू असंच काय काय वेगवेगळं करत जा, त्या निमित्तानं खायला होतं वेगळं. हा नाहीतर काय, रोज तेच तेच खाऊन कंटाळ येतो माणसाला. अच्छा, आता बायकोच्या हातचं गोड लागा ना बाई तुम्हाला. नाही पण माणूस किती जरी बोर झाला तरी कंटाळत नाही ना. मी आवडीने खाईन ना रोजचं जेवण. बरोबर आहे दिप्या, अशी फिरकी घ्यायला लग्न झालेल्या माणसाला जमतं बर का. बापू याची काही गरज नाही हो, आमचं ध्यान कधी जागेवरच नसते. तुम्ही ना बाबा असंच करतात. गंमत केली. काय गंमत केली? अहो विनू बाबा हे नेहमी असे करतात. आता बोला ना काय झालं. इथे ताजी काय झालंय का? नाही म्हणजे तुम्ही दोघं पण काळजीत दिसताय. सर्जरी केली तरच अमोलचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेत. डॉक्टर मला स्पष्ट सांगा किती टक्के चान्सेस आहेत? निदान 5%. अमोल केमोवर जास्तीत जास्त अजून 15 दिवस जगू शकेल. थोडं बोलायचं होतं सगळ्यांशी. या सगळे घरातलेच आहे, बोल की काय झालं. बापू आज दवाखान्यात आम्ही डॉक्टरांशी बोललो अमोलच्या पुढच्या ट्रीटमेंट बद्दल. बर मग डॉक्टर म्हणले अमोलला वाचवण्यासाठी एकच पर्याय, सर्जरी. म्हणजे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की अमोलचे वाचण्याचे चान्सेस खूपच कमी आहे, अगदी 5%. आणि तो बरा झाला तर फक्त सर्जरीमुळेच होऊ शकतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की केमो ट्रीटमेंट पासून तुम्ही अपेक्षा सोडून द्या. आपण ना अगं सर्जरीमध्ये खूप रिस्क येते ना ग. आपण एक काम करूयात का, आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधूयात ना. नाहीतर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊयात, ते काहीतरी सांगतील ना आपल्याला. वहिनी तुम्ही समजून घ्या, MD सर्जन आहेत ते, आयुर्वेदाच्या डॉक्टरांपेक्षा मोठी डिग्री आहे त्यांच्याकडे. ते असं चुकीचं नाही सांगणार. हो, आणि सर्जरी नाही केली तर डॉक्टर सरळ सरळ हात वर करतील असं म्हणते दीदी. त्यामुळे आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही राहिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.